नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आंबेडकरी समाजानं भीम बांधवांनी मिरज तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील काही भीम बांधव सुद्धा आले होते आणि प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली की मिरज पंचायत समितीचं जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नामकरण होतं, तसेच सभागृहाचं छत्रपती संभाजी महाराज सभागृह असं जे नामकरण होतं, त्या संदर्भात भीम बांधव हे एकवटले होते। ही दोन्ही नावं सन्मानानं ही लावली गेली पाहिजेत आणि यासाठी जो संघर्ष चालू होता गेल्या आठवडाभर झालं, या संघर्षाला आज एक मूर्त रूप आलं, एक चांगलं स्वरूप आलं। कारण या भीम बांधवांची जी मागणी होती की या महापुरुषांच्या नावाचा जो अपमान तुम्ही केलेला आहे प्रशासनानं, तो अपमान सन्मानासहित तुम्ही ती नावं लावून माफी मागावी अशी एक जे म्हणणं होतं। या संदर्भात जे आंदोलन झालं, थोडं याला स्वरूप सुद्धा आज दुपारच्या सत्रामध्ये वेगळं प्राप्त झालं होतं। प्रशासनामधील काही अधिकाऱ्यांच्या गल्लतपणामुळे काही गोष्टी घडल्या होत्या, मात्र एकंदरीत जिल्हा परिषदेला या सर्वांना ज्या वेळेला बोलवून घेण्यात आलं आणि तिथं जी शिवसाहेबांच्या समोर मीटिंग घडली, त्याच्या संदर्भात आज आपण सचिनदादांशी बोलतोय आणि यातून एक फार चांगला मार्ग निघाल्याचं सुद्धा समजतंय। सचिनदादा नमस्ते। आज नेमकं दिवसभर जे आंदोलन झालं, दिवसभर जो भीम बांधवांनी संघर्ष केला, त्या संघर्षाला एक चांगलं स्वरूप मिळालं। आज मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन होतं आणि त्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही दोघे अधिकारी ज्या आंदोलनकर्ते जे काय बसलेले आहेत, जे त्यांची भावना आहे, जे त्यांचं निवेदन आहे, ती निवेदन घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी आले होते। त्या दरम्यान आमच्या मनात ज्या काही शंका होत्या, जे काही प्रश्न होते, ज्या इमारतीला आणि सभागृहाचं नाव काढलं त्या बाबतीत जे काय आम्ही प्रश्न उपस्थित केले होते, त्या प्रश्नांचं उत्तर त्या अधिकाऱ्यांच्याकडं द्यायला नव्हतं। ते सतत म्हणत होते की वरिष्ठांच्याकडे विचारपूस करणार आणि तुम्हाला सांगणार। आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आमचं निवेदन घ्या आणि तुम्ही वरिष्ठांच्या सोबत आत्ता तुम्ही त्यांना फोन करा आणि त्यांना तुम्ही सांगा की आंदोलनकर्त्यांची ही भूमिका आहे, आजच्या आज तुम्ही या विषयावरती आम्हाला वेळ द्या। रात्री 9 वाजू दे, 10 वाजू दे, नाहीतर रात्री 12 वाजू दे, त्या दरम्यानची वेळ द्या, आजच द्या। याला जर तुम्ही वेळ नाही दिला, संवाद नाही घडवला, पुन्हा याच्यातून वातावरण जर चिघळलं तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार। उद्या इथं मिरज पंचायत समितीची सभापती उपसभापतीची निवड आहे, त्या दरम्यान पुन्हा इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतोय। त्यामुळं आजच्या आज ही बाब आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या आणि तुम्ही आम्हाला भेटीची वेळ घडवून द्या। त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब यांनी शिवसाहेबांच्या सोबत संपर्क साधला। त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तिने आम्हाला सर्व आंदोलनकर्त्यांना 5:30ची वेळ दिलेली होती। तिथं गेल्यानंतर सगळी चर्चा, आमच्या मनातले जे काही प्रश्न होते ते प्रश्न आम्ही उपस्थित केलेत। प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांच्याकडून जी काही घडलेली घटना आहे, ही घडलेली घटना प्रशासनाकडून झालेली चूक त्यांनी मोठ्या मनाने ती मान्य करून त्याबाबत ज्या काय समाजाच्या भावना दुखावल्या, दोन्ही नावं काढलेली, ज्या काय छत्रपती संभाजीराजांचं नाव काढल्याबद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव काढल्याबद्दल समाज मनांच्या ज्या काय भावना, कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यात, त्याबद्दल जिल्हा परिषदेचे प्रमुख म्हणून माननीय विशाल नरवाडे साहेब यांनी दिलगिरी व्यक्त केली, समाज बांधवांची माफी मागितली आणि या विषयावरती आमची भूमिका होती की ही नावं सन्मानपूर्वक लावली गेली पाहिजेत, त्याशिवाय हा लढा आणि हा विषय थांबणार नाही। तर प्रशासनाची कुठल्याही प्रकारची अडचण अथवा अडथळा या नामकरणाला येणार नाही अशी ग्वाही त्यांच्याकडून आली। या मिरज पंचायत समितीच्या सभागृहामध्ये याबाबतचा ठराव पास व्हायला पाहिजे आणि ठराव पास झाल्यानंतर आपण ती नावं सन्मानपूर्वक
लावले जातील आपल्याकडून आणि त्या दरम्यान इथं पक्ष गट तट न करता आपण जे काही भाजपचे सदस्य असतील, उद्या सभापती कुठल्या पक्षाचा होणार आहे, उपसभापती कुठल्या पक्षाचा होणार आहे असं न मानता आपण सर्वांना, सभापती असतील, सन्माननीय उपसभापती असतील, सर्व सदस्य असतील 22, त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटणार. त्यांना आंबेडकरी समाजाच्या वतीने विनंती करणार की नूतन पंचायत समितीच्या सभागृहाला छत्रपती संभाजीराजेंचं नाव देण्यात यावं, इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं. याकरिता समाजाच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना आम्ही एक गुलाबाचं पुष्प आणि आम्ही जे काही निवेदन तयार करणार आहे या दोन्ही नावं देण्याचं ते आम्ही त्यांना देणार, विनंती करणार आणि ठरावाला तुम्ही अनुमोदन द्या, ठराव बहुमतानं पास करा अशी त्यांना विनंती करणार. आणि त्याची जबाबदारी आंबेडकरी समाजातील ज्या काय पक्ष संघटना, जे काही कार्यकर्ते आहेत ते सगळेजण मिळून आम्ही घेतो. ठराव एकमुखानं पास करून घ्यायची जबाबदारी आम्ही घेतो असं सांगितल्यानंतर प्रशासनानं सुद्धा सांगितलं की प्रशासन या गोष्टीला कुठेही आडवं येणार नाही, तुमच्या मताशी सहमत असणार आहे. त्यासाठी विशेष सभा आपण बोलवायचं असं सीओ साहेबांनी, अध्यक्ष मॅडम होत्या, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणचे सभापती दादासाहेब कोळेकर साहेब होते, अडिशनल सीओ, बाकीचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. तिथंही चर्चा झाली की उद्याची जी सभापतीची निवड झाल्यानंतर तात्काळ या विषयावरती विशेष सभा आयोजित करूया. विशेष सभा आयोजित करून त्या पद्धतीनं ठराव टाकून 7 तारखेला ठराव झाल्यानंतर 7 किंवा 8 तारखेला हा कार्यक्रम आपण सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन, त्यामध्ये मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील, विविध पक्षाचे संघटनांचे जे काही पदाधिकारी आहेत त्या सर्वांना घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना, आंबेडकरी संघटना जेवढ्या काय आहेत त्या सर्वांना एकत्रित घेऊन आपण हा कार्यक्रम, प्रशासन सोबत घेऊन आपण हा कार्यक्रम दिमागदारपणानं आणि सन्मानानं करण्याचं नियोजन त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. आज दिवसभर जे आंदोलन झालं, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केले त्यांना कसे तुम्ही धन्यवाद द्याल? ज्या दिवशी म्हणजे 1 तारखेला ही बाब की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव इमारतीवरून हटवलं गेलेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजेंचं सभागृहामध्ये दिलेलं नाव हटवलं गेलेलं आहे, ही गोष्ट, ही बाब आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या ज्यावेळी निदर्शनास झाली त्यावेळेला इथं कार्यकर्ते सर्वजण उपस्थित झालीत. तुम्ही बघितलाय सगळेजण पत्रकार बांधवांनी, समाज बांधवांनी की ज्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा जो काय राग होता, ज्या काय भावना होत्या त्या सगळ्या भावना आपण एक प्रतिनिधी म्हणून, पत्रकार बांधव म्हणून आपण समाज माध्यमांच्या समोर, प्रशासनासमोर आपल्या माध्यमातून त्या गेल्या. आणि 3 दिवस झालं हा विषय ज्या दिवशी घडला त्या दिवसापासून आजपर्यंत बाबासाहेबांच्या वरती प्रेम करणारा आणि छत्रपती संभाजीराजांच्या वरती प्रेम करणारा माणूस या आंदोलनासाठी आपलं काम, आपला धंदा, आपला व्यवसाय, आपली अडचण जे काय असेल ते बाजूला ठेवून या नावांच्या करिता, ही नावं इथं सन्मानाने लागली पाहिजेत याकरिता प्रशासनासोबत जो काय संघर्ष चालू होता त्या लढ्यामध्ये विविध पक्षाचे, मग काँग्रेसचे असतील, आज सकाळी काँग्रेसची लोक आली होती, राष्ट्रवादीची लोक आली होती, शिंदे सेनेची आली होती, शिंदे सेनेची आली होती, विविध पक्ष आणि संघटनांचे, PRPच्या होती, सगळेच लोक, म्हणजे विविध पक्षांनी, संघटनांच्या लोकांनी, अगदी आमचे महादेव ओवाळ साहेब RPIचे ते कडेगावरून आले होते, शेतकरी संघटना रघुनाथदादाची विजय माळी युवक जिल्हाध्यक्ष ते आले होते. या सर्वांचं एक चळवळीशी एक नातं आहे आणि ह्या महापुरुषांच्या विचारावर ते वाटचाल करत असल्यामुळं ती लोक सगळी इथं आली होती. त्यामुळं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या सर्व नेते मंडळींना, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी या लढ्याला बळ दिलं, त्यामुळं हा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे कुठंतरी महामानवांच्या नावांचा अपमान झाला नाही पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचं सभागृहाला दिलेलं नाव असेल किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नूतन इमारतीच्या ह्याच्यावर जे केलेलं नामकरण असेल हे सन्मानपूर्वक तिथं लावलं जाईल. जे 22 सदस्य निवडून आले आहेत त्या सदस्यांच्या माध्यमातून एक विशेष सभा बोलवून
त्याच्यामध्ये हा ठराव सहमत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि आंबेडकरी समाजाने ह्या भावना ज्या होत्या त्या तीव्र होत्या भावना की ही दोन्ही नावं ही लागली पाहिजेत आणि ती सन्मानपूर्वक लागली पाहिजेत. याच्यासाठी सर्वच गट तट विसरून सर्वजण एकत्र आले होते आणि त्याच माध्यमातून एक चांगली सकारात्मक बाब घडली आणि प्रशासनानं सुद्धा बैठकीचं एक बैठक बोलवली आणि याच्यामध्ये सचिनदादा कांबळे असतील, आमचे तुषार भाऊ असतील, अन्य सर्वच नेते तिथे गेले होते आणि कार्यकर्ते गेले होते आणि शिवसाहेबांनी सुद्धा फार सकारात्मक चर्चा घडवून आणून याच्या संदर्भात एक विशेष बैठक बोलवून याच्यामध्ये हा ठराव संमत करून घेऊन मग या महापुरुषांची नावं सन्मानानं लावण्यात येतील असं सांगितलेलं आहे.